नमस्कार. चतुर्वेद चिंतनामध्ये हृदयपूर्वक सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने या वेदांचं चिंतन करतो आहोत. या वेद चिंतनामध्ये ऋग्वेदातल्या पुरुष सूक्ताचा आपण विचार करतो आहोत. आतापर्यंत 12 ऋचा आपल्या झाल्या. आता आज आपण 13व्या ऋचेचा विचार करूया. आणि हे सगळे ऋषी आहेत, हे तपस्वी आहेत, प्रत्येक गोष्टीच्या साठी रिसर्च करणारे आहेत आणि खूप रिसर्च करूनच एखादी गोष्ट प्राप्त करून घेणारे आहे. रिसर्च म्हणजे तपस्या करणारे आहे. आणि या सगळ्या ऋषींनी तप करता करता विचार करू लागले. अरे म्हणले, त्याचे अवयव समजले, त्या पुरुषाचे अवयव समजले, पण मला अजून काही काही गोष्टी उमगल्या नाहीये. त्याचे डोळे कोण आहे, त्याचं मन काय आहे, त्याचं अंतःकरण कसं समजणार. अरे तुम्हाला जर अंतःकरण आहे, माझ्या मनात जर विचार येतात, तर त्यालाही मन असलं पाहिजे. कोण आहे त्याचं मन? आणि मग तो मुखाने यज्ञाच्या द्वारा सगळ्या गोष्टी स्वीकारतो, पण तरी त्याचं मुख कोणचं आहे, आपण तो विचार करूया ना. आणि ऋषींना त्यांच्या कानामध्ये शब्द ऐकू आलेत. चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायत मुखादिंद्रश्चाग्निश्च प्राणाद वायुरजायत. वा, किती सुंदर आहे. चंद्रमा मनसो जातः. चंद्र हा मनाच्या ठिकाणी आहे, कारण चंद्र चंचल आहे, मन चंचल आहे. म्हणून चंचलाच्या ठिकाणी चंचल जाऊन बसत. हा जो चंद्र आहे, हा रोज बदलत असतो बघा. पौर्णिमेला अगदी पूर्ण फुल मून दिसला, तरी द्वितीयेला तो त्यापेक्षा छोटा झालेला असतो, तृतीयेला आणखीन छोटा झालेला असतो, आणि अमावास्येला तो दिसत नाही. आणि असा करत करत पुन्हा द्वितीयेचा चंद्र येतो, चंद्राची कोर दिसते, आणि होता 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 पुन्हा पूर्ण चंद्र दिसतो. मनाचं असंच आहे. हे मन, पूर्ण मन, आम्हाला कधीच त्याचं दर्शन होत नाही. पूर्ण मनाचं दर्शन केव्हा होईल की भगवंत आणि मी एक होऊन, त्यावेळी मला पूर्ण मनाचं दर्शन घडेल. त्याच्या पूर्णत्वाचं पूर्ण रिफ्लेक्शन माझ्या मनावर ज्यावेळी पडेल, त्यावेळी तो पौर्णिमेचा चंद्र मला अंतरंगात पाहायला मिळू शकेल. चंद्रमा मनसो जाता. अतिशय हलका आहे आणि इतकं वेगवान आहे. अरे बापरे, याच्या इतका वेगच नाही कुणाला. एका क्षणात ते कुठेही जाते. म्हणून बघा, या मनाला कुणी काय म्हटलंय. पण आमचे रामदास स्वामी आहेत ना, फार मोठं व्यक्तिमत्व. ते म्हणतायत, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. ते मनाला चुचकारतात, ते त्याला शिव्या देत नाही, ते त्याला वाईट बोलत नाही. ते म्हणतात, हे मना, अरे भक्तीचा पंथ धरतो, तर तुला श्रीहरीचं दर्शन घडेल.
म्हणजे असं जे मन आहे, या मनाच्या ठिकाणी या परमात्म्याचा वास आहे, किंवा मनाचा वास चंद्रमाच्या ठिकाणी. आकाशातला चंद्र जसा असतो तसं हे मन आहे. चंद्रमा मनसो जाता. मग त्याचे डोळे तरी कोण आहे? चक्षो सूर्यो अजाजता. आपल्या डोळ्यात सुद्धा सूर्याची ज्योती आहे. आपल्याला सगळ्यात गोष्टी का दिसतात? तर माझ्या डोळ्यात सूर्य आहे. तो जर नसला ना तर कसं दिसणार? ज्ञानेश्वरीमध्ये डोळ्याचा डोळा असं म्हणलंय, कानाचा कान असं म्हणलेलं आहे, मुखाचं मुख म्हटलेलं आहे. तसं हा डोळा जो बाहेर दिसतोय ना, हा नाही, त्याच्या आत एक डोळा आहे, अति सूक्ष्म आहे डोळा. हा डोळा मिटून आम्ही झोपल्यानंतर रात्री आम्हाला स्वप्न पडतात, तेव्हा का डोळे उघडतो का आपण? तो डोळ्याचा डोळा असतो ना आतमध्ये, तो बघत असतो आणि तो दाखवतो या जगातली अद्भुत सृष्टी जी आहे ती. डोळ्याचा डोळा. म्हणून चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजाजता. माझ्या डोळ्याच्या ठिकाणी तो सूर्य नारायण आहे, त्याची वस्ती आहे. आणि तो आहे म्हणून मी खूप काही पाहू शकतो. आणि तो कधीच मावळत नाही आणि कधीच उगवत नाही. तो कायम आहे. 24 तास अविश्रांत कार्य करणारा असा तो सूर्यनारायण आहे. म्हणून रात्री सुद्धा काही गोष्टी मला दिसू शकतात, कारण माझ्या डोळ्यात सूर्याची शक्ती आहे. चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजाजता. आणि मुखाच्या ठिकाणी कोण आहे? तस्य मुखात इंद्रः इंद्रश्च अग्निश्च अजाजेताम. त्याच्या मुखापासून इंद्राग्नी निर्माण झाले. म्हणजे संकटांचा सामना कसा आणि कुणी करावा याचा, पराक्रम कोणी कसा गाजवायचा हे ठरवलं गेलंय. म्हणजे मुखाच्या ठिकाणी अग्नी आहे. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की माझं तोंड आहे ना, हे अग्निकुंड आहे. याच्यात केर कचरा टाकायचा नाही. याच्यात उत्तम हवीर द्रव्य हेच घालायचं. उत्तम शिजवलेला भात आहे, उत्तम कढवलेलं तूप आहे, उत्तम वस्तू आहेत, त्यांच्याच आहुती द्यायच्या. उगीच बाजारात गेल्यान काही वस्तू आणल्या, चायनीज आणलं, अमुक आणलं, तमुक आणलं, काहीतरी तोंडात घातलं. कचरा कुंडी आहे का ती? मुखादिंद्रश्चा अग्निश्चा. मुखामध्ये अग्नी आहे आणि मुखामध्ये इंद्र आहे. इंद्राग्नी. इंद्र आणि अग्नी या दोन देवता आहेत. तोंडामध्ये बळ आहे, तोंडातून हुकूम सुटतो आणि माणसं त्याप्रमाणे काम करतात. म्हणून इंद्र शक्ती आहे ही मुखामध्ये आहे. राजशक्ती आहे ती. तोंडातून चांगली वाणी बाहेर पडण्यासाठी सुद्धा इंद्राची कृपा असावी लागते. आणि तोंडातून निघालेला शब्द खरा करून दाखवण्यासाठी अग्नीचीही आवश्यकता असते. मुखामध्ये वाणी जी आहे ही उबदारही आहे आणि दाहकही आहे. चांगले शब्द बोलले ना की बरंही वाटतं, आणि विपरीत शब्द बोलले तर दुःखही होतं. म्हणून मुखादिंद्रश्चा अग्निश्चा. या विराट पुरुषाच्या मुखामध्ये काय आहे? तर त्याच्या ठिकाणी इंद्र आणि अग्नी आहे. आणि प्राणाद वायुरजाजता. त्या विराट पुरुषाच्या नासिकेच्या ठिकाणी, नाकाच्या ठिकाणी प्राणशक्ती आहे. पंच प्राण आहेत आणि पंच उपप्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान अशा प्रकारचे पंचप्राण आपल्या शरीरात आहे. आणि या सगळ्या प्राणशक्तीचा संपूर्ण 5ही प्राणांचा
निवास जर कुठं असेल तर तो माझ्या नाकाच्या ठिकाणी आहे. नाकाला फार महत्व आहे बरं का. नासिकाग्र दृष्टी करून बसलो ना तर परमात्म्याचं दर्शन होऊ शकतं. प्राणापासून वायू जो उत्पन्न झाला म्हणजे श्वासोच्छ्वास कसा कोणत्या वातावरणात करावा, म्हणजे शारीरिक आरोग्य कसे राखावे, व्याधी रोग कसे दूर करावेत, या संबंधीचे विचार प्रकट होऊ लागले. मनाची अधिष्ठात्री देवता चंद्र आहे हे सर्व श्रुत आहे. चंद्राच्या कलाबरोबरच मानसिक अवस्थेत बदल होत असतो. अमावास्येला मानसिक व्याधी बळावतात तर पौर्णिमेस प्रीती भरायला येते. डोळ्यांची अधिष्ठात्री देवता सूर्य समजली जाते कारण सूर्याचे ते डोळ्यातच असते. कानांची अधिष्ठात्री देवता वायू, वायूद्वारा ध्वनिलहरी आपल्या कानावर आदळून आपल्याला ऐकता येते. वायू नसेल तर ध्वनी वहन नाही. नो साऊंड प्रोपोगेशन इन व्हॅक्यूम. तसेच वायूवर श्वासोच्छ्वासावरच आपला प्राण जीवन अवलंबून असते. वायू हवा नसेल तर घुसमटून प्राण जाण्याचा संभव. वाणीची देवता अग्नी, वैश्वानर अग्नी, अग्निरूपी शक्ती जवळ असल्याशिवाय म्हणजेच पोट भरलेला असल्याशिवाय चांगले शब्द येणार नाहीत. उपाशी पोटी नीट बोलताही येत नाही. सर्व देवदेवतांचा अंश मानवी शरीराच्या त्या त्या भागात असतो असे मानले जाते. ब्राह्मण आणि अग्नी हे दोन्ही मुखापासून उत्पन्न झाले आहेत म्हणून ते एकरूप आहे आणि आहुत्या देण्यास दोघेही पात्र आहेत. अग्नीला तुपाने आणि ब्राह्मणाला भोजनाने आहुत्या देण्याचा प्रघात आहे. यांना या रीतीने दिलेल्या आहुत्या देवांपर्यंत पोहोचतात असं मानलं जातं. विवाह विधी किंवा अन्य कोणताही धार्मिक कृत्य हे जर असेल तर त्यावेळी अग्नी ब्राह्मणा समक्षच व्हावे अशी अपेक्षा केली जाते. ती यासाठीच आहे. जन हो, आपण विचार करतो आहोत, पुरुष सूक्ताचा विचार करतो आहोत. असाच विचार करत राहूया. उद्या पुढली ऋचा जी आहे 14वी ऋचा, त्याचा आपण विचार करू. तोपर्यंत नमस्कार.